श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। 10 नोव्हेंबरपासून या 3 राशींचं नशीब पालटणार। बुधाची वक्री चाल देणार गडगंज श्रीमंती, मिळणार अपार पैसा अन धन संपत्ती। वैदिक ज्योतिषशास्त्रात बुध ग्रहाला बुद्धिमत्ता, वाणी, व्यवसाय आणि संवादासाठी जबाबदार मानले जाते। बुध ग्रहाच्या हालचालीतील बदलांचा व्यवसाय, संवाद आणि आर्थिक कल्याणावर थेट परिणाम होतो। कधीकधी यामुळे जलद प्रगती होते, तर कधीकधी निर्णयांमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो। 10 नोव्हेंबर 2025 पासून बुध ग्रह तुळ राशीत वक्री होईल। या बदलाचा परिणाम प्रत्येक राशीवर होईल, परंतु काही राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत शुभ राहील। तुमच्यासाठी चांगली बातमी येण्याची शक्यता आहे। विशेषतः करिअर, व्यवसाय, प्रलंबित आर्थिक परिस्थिती आणि नवीन संधीबद्दल बुध राशीत तुळ राशी वक्री होत असल्याने कोणत्या 3 भाग्यवान राशींना फायदा होईल ते जाणून घेऊया। त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। भाग्यवान ठरसा। पहिली भाग्यवान रास आहे कर्क राशी। कर्क राशीच्या लोकांसाठी बुध वक्री खूप सकारात्मक परिणाम आणू शकते। कुटुंबात आनंद वाढेल आणि सुख सोयींमध्ये वाढ होईल। तुम्ही नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता। रिअल इस्टेटशी संबंधित रखडलेले कोणतेही काम आता पुढे जाईल। गुंतवणुकीतून नफा मिळू शकेल आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून आणि सासरच्या लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल। तुम्हाला तुमच्या आईचे आशीर्वाद आणि पाठिंबा देखील मिळेल, ज्यामुळे मन शांती मिळेल। एकंदरीत हा काळ आर्थिक बळ, आत्मविश्वास आणि घरगुती आनंद घेऊन येईल। या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात प्रगतीचा अनुभव येईल। तुमच्या कारकिर्दीत नवीन उंची गाठण्याची संधी देखील तुम्हाला मिळेल। नोकरी बदलू इच्छिणाऱ्यांसाठी हा चांगला काळ आहे। शिवाय रोख रकमेचा प्रवाह वाढेल आणि संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे। या काळात व्यावसायिकांनाही चांगला आर्थिक फायदा होईल। व्यवसायाचा विस्तार शक्य आहे आणि चित्रपट, कला, संगीत, माध्यमे आणि फॅशन डिझायनिंगमध्ये गुंतलेल्यांना चांगला नफा मिळू शकतो। या काळात विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील। तुम्ही पैसे वाचवण्यातही यशस्वी व्हाल। अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात। तुम्ही तुमच्या कारकिर्दीत
नवीन उंची गाठाल. तुम्हाला नवीन प्रकल्प, पदोन्नती किंवा एखाद्या मोठ्या कामाची जबाबदारी दिली जाऊ शकते. तुम्हाला एखाद्या ओळखीच्या व्यक्तीकडून अनपेक्षित आर्थिक लाभ, भेटवस्तू किंवा आर्थिक मदत देखील मिळू शकते. शुभ कार्यात सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. मित्रांचं सहकार्य तुमच्यासाठी मोलाचं ठरेल. या काळात तुम्हाला कुटुंबातील सदस्यांकडून पाठिंबा मिळेल. विशेषतः तुमचे मोठे भावंडे तुमच्या अनेक समस्या सोडवण्यास मदत करू शकतात. तुमच्या कारकिर्दीत तुम्हाला मोठ्या जबाबदाऱ्या मिळू शकतात आणि काहींना पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. तुमचे प्रेमसंबंध देखील सुधारतील आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत दर्जेदार वेळ घालवू शकाल. स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करणाऱ्यांना योग्य दिशा मिळू शकेल. या राशीचे जे लोक सैन्यात किंवा पोलिसात आहेत त्यांना त्यांच्या कामाबद्दल प्रशंसा मिळण्याची शक्यता आहे. हा काळ आरोग्यासाठीही चांगला असेल. तुम्हाला एखाद्या प्रिय व्यक्तीकडून महागडी भेट मिळू शकते आणि लग्नाच्या योजना अंतिम टप्प्यात येऊ शकतात. वडिलोपार्जित मालमत्तेत वाढ होण्याची शक्यता आहे आणि त्याचबरोबर भौतिक सुखसोयींमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल असेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती आणि पगारवाढीची शक्यता असेल. आरोग्य सुधारेल आणि अनेक इच्छा पूर्ण होऊ शकतात. महिन्याच्या शेवटी तुमच्या यशाचा आनंद घ्या आणि तुमच्या टीम किंवा प्रियजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. कर्क राशीच्या लोकांसाठी बुध वक्री खूप सकारात्मक परिणाम आणू शकते. कुटुंबात आनंद वाढेल आणि सुखसोयींमध्ये वाढ होईल. तुम्ही नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा विचार करू शकता. रिअल इस्टेटशी संबंधित रखडलेले कोणतेही काम आता पुढे जाईल. गुंतवणुकीतून नफा मिळू शकेल आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून आणि सासरच्या लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. तुम्हाला तुमच्या आईचे आशीर्वाद आणि पाठिंबा देखील मिळेल, ज्यामुळे मन शांती मिळेल. एकंदरीत हा काळ आर्थिक बळ, आत्मविश्वास आणि घरगुती आनंद घेऊन येईल. माता लक्ष्मीची कृपा कर्क राशीवर विशेष राहू शकते असे ज्योतिषी सांगतात. आर्थिक दृष्टिकोनातून अचानक धनप्राप्ती किंवा जुने अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता दिसते. संपत्ती वाढ, घरातील नवी खरेदी, वाहन यासारखे निर्णय घ्यावेत असा ग्रहयोग आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ शक्यता घेऊन येईल. वरिष्ठांकडून कौतुक, बढती किंवा जबाबदारी वाढण्याचे
योग दिसतात. जुने वाद मिटण्याची शक्यता आहे आणि कौटुंबिक नात्यामध्ये गोडवा येईल. दुसरी भाग्यवान रास आहे कन्या राशी. बुध राशीची वक्री गती कन्या राशीच्या लोकांसाठी सुवर्णकाळ ठरू शकते, कारण बुध तुमच्या राशीवर राज्य करतो. या काळात तुमच्या शब्दांचा अधिक प्रभाव पडेल आणि लोक तुमच्या कल्पनांना गांभीर्याने घेतील. जुने रोखलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे आणि अनपेक्षित आर्थिक लाभ देखील शक्य आहे. शिक्षण, संशोधन, बँकिंग, मीडिया किंवा भाषेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ राहील. परदेश प्रवास किंवा आयात निर्यातीशी संबंधित व्यवसायामध्येही नफा दिसून येतो. हा काळ आत्मविश्वास, करिअर वाढ आणि आर्थिक लाभ देईल. कन्या राशीच्या लोकांसाठी हा योग खूप लाभकारी असेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल. पगार वाढ होईल. घरात शुभ कार्ये होतील. वैवाहिक आयुष्य देखील सुखमय असेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. कन्या राशीच्या लोकांना नवीन मित्र मिळू शकतात. ते चांगले सहकार्य देखील देऊ शकतात. करिअरच्या बाबतीत हा काळ सकारात्मक परिणाम आणू शकतो. व्यावसायिकांनाही गुरूच्या आशीर्वादाचा फायदा होऊ शकतो. तुम्ही जे काही हाती घ्याल त्यात तुम्हाला यश आणि समाधान मिळेल. तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते पूर्वीपेक्षा बरेच चांगले होईल. तुमचे आरोग्य सामान्य राहील आणि कोणत्याही मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता नाही. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख समृद्धी वाढेल. कुटुंबियांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. उत्पन्नात वाढ होईल आणि पैसे साठवण्यातही यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल आणि भावंडांसोबत चांगला वेळ घालवता येईल. मानसिक ताण कमी होईल. मंगळ 9व्या भावात स्वतःच्या राशीत प्रवेश करणार असून 3ऱ्या भावावर दृष्टी टाकतील. त्यामुळे या राशीच्या लोकांना भाग्याचा पूर्ण साथ मिळेल. पराक्रम वाढेल. धार्मिक कार्यक्रमांमध्ये उत्साहाने भाग घेऊ शकता. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मालमत्ता आणि वाहनाशी संबंधित कामेही यशस्वी होतील. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ परिणाम देणारा असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील.
आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा. या काळात तुम्हाला तुमच्या कामात आणि व्यवसायात लक्षणीय प्रगतीचा अनुभव येईल. गुंतवणुकीशी संबंधित प्रयत्नांमध्येही यश आणि नफा मिळण्याची शक्यता आहे. पदोन्नती, पगार वाढ किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता देखील आहे. या व्यतिरिक्त तुमचे काम आणि व्यवसाय वाढेल आणि तुमची प्रतिष्ठा वाढेल. या काळात तुमचे धैर्य आणि शौर्य वाढेल. तुम्हाला तुमच्या भावंडांकडूनही पाठिंबा मिळेल. देवी लक्ष्मीच्या विशेष आशीर्वादाने संपत्ती आणि समृद्धी शक्य होईल. या काळात व्यवसायांना नफा मिळण्याची अपेक्षा आहे. तर नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मागील प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात आणि आदरही वाढेल. नोव्हेंबर महिना आर्थिक स्थिरता असेल. विशेषतः कला किंवा सर्जनशील क्षेत्रात सहभागी असलेल्यांसाठी हुशारीने खर्च करणे चांगले. पैसा जपून वापरा. नोव्हेंबर महिना करिअर चांगले असेल. कामाच्या ठिकाणी कनिष्ठांशी मतभेद होण्याची शक्यता असते, म्हणून संयम आणि सौहार्दपूर्ण वर्तन आवश्यक आहे. कमी बोला आणि कामात मन गुंतवा. तुमचे काम काळजीपूर्वक करा. प्रेमाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास नोव्हेंबरचा महिना जोडीदारासोबत मतभेद आणि तणाव शक्य आहेत, म्हणून संयम आणि समजूतदारपणा राखणे महत्त्वाचे आहे. कौटुंबिक वातावरणात मतभेद आणि तणाव शक्य आहे. कन्या राशीच्या आरोग्याबाबत बोलायचं झाल्यास नोव्हेंबर महिना आरोग्याच्या दृष्टिकोनातून सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. 15 ते 17 नोव्हेंबर या काळात होणारे संक्रमण तुमच्या आरोग्यावर आणि मानसिक स्थितीवर परिणाम करू शकते. आणि तिसरी भाग्यवान रास आहे धनुराशी. बुध वक्री धनुराशीसाठी नवीन संधीचे दरवाजे उघडू शकते. दीर्घकाळ रखडलेली कामे आता पुढे सरकतील आणि प्रकल्प प्रगती करतील. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. गुंतवणूक नफा मिळवून देणारी आणि उत्पन्न वाढवणारी आहे. शेअर बाजार, व्यापार किंवा सट्टेबाजी बाजारात गुंतलेल्यांनाही सकारात्मक परिणाम दिसू शकतात. फक्त तुमचे निर्णय शहाणपणाने घ्या. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल आणि तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. या राशीच्या कुंडलीत शनी, धन आणि एकादश भावाचे स्वामी होऊन 4थ्या भावात मार्गी होतील. त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी तयार होणारा विपरीत राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो.
या राशीचे लोक जर घरापासून दूर व्यवसाय किंवा कामधंदा वाढवू इच्छित असतील तर त्यात यश मिळू शकते. अचानक धनलाभाचे योगही तयार होत आहेत. विदेशात जाण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यातही आता यश मिळू शकते. बराच काळ कामात येत असलेल्या अडथळ्याही दूर होऊ शकतात. तुमच्या कामाचा वेग येईल. जमीन, घर, वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. व्यवसाय किंवा वाहनासाठी कर्ज घ्यायचे असेल तर त्यातही यश मिळू शकते. आळस आणि थकवा कमी होईल आणि प्रत्येक काम तुम्ही मनापासून करू लागा. स्वतःसाठी आखलेली दिनचर्या आणि शिस्त आता फायदेशीर ठरेल. एकंदरीत हा काळ प्रगती, नफा आणि प्रतिष्ठा वाढवणारा आहे. गुरु राशीच्या वक्री गतीमुळे धनु राशीच्या सुखसोयी वाढतील. तुम्हाला तुमच्या कुटुंबाची काळजी असेल, पण कोणत्याही मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार नाही. या काळात गुंतवणूक चांगली परतफेड देऊ शकते, त्यामुळे मोठा नफा देखील मिळू शकतो. या काळात तुम्ही केलेल्या कोणत्याही कठोर परिश्रमाला यश मिळण्याची शक्यता आहे. हा काळ तुमच्यासाठी संमिश्र असेल, म्हणून तुमच्या कामाचे आधीच काळजीपूर्वक नियोजन करा. या काळात धनु राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात आनंद येईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल. जोडीदाराची साथ मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळेल. समाजात मान सन्मान, यश, कीर्ती वाढेल. या काळात तुमचा आत्मविश्वासात वाढ होईल. समाजात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असेल. वैयक्तिक आघाडीवर तुम्हाला अधिका मंगळाचा हा गोचर धनु राशीच्या लोकांसाठी थोडा आव्हानात्मक ठरू शकतो. 7 डिसेंबरपर्यंत काही लपलेले शत्रू किंवा मत्सर करणारे लोक त्रास देण्याचा प्रयत्न करू शकतात. या काळात अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता आहे, तेव्हा अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आर्थिक असंतुलन निर्माण होऊ शकतं. या काळात संयम, साधना व आत्मनियंत्रण ठेवल्यास मंगळाच्या या तीव्र गोचराचे परिणाम सौम्य होऊ शकतात. त्यामुळे 7 डिसेंबरपर्यंत संयम राखा, मन स्थिर ठेवा आणि परिस्थितीकडे शांतपणे पहा. हेच तुमचं खरं संरक्षण कवच ठरेल. बुध वक्री धनुराशीसाठी नवीन संधींचे दरवाजे उघडू शकते. दीर्घकाळ रखडलेली कामे आता पुढे सरकतील आणि प्रकल्प प्रगती करतील. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही योग्य वेळ आहे. गुंतवणूक नफा मिळवून देणारी आणि उत्पन्न वाढवणारी आहे. शेअर बाजार, व्यापार किंवा सट्टेबाजी बाजारात गुंतलेल्यांनाही
सकारात्मक परिणाम दिसू शकतात. फक्त तुमचे निर्णय शहाणपणाने घ्या. तुम्हाला तुमच्या कुटुंबांकडून पाठिंबा मिळेल आणि तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. एकंदरीत हा काळ प्रगती, नफा आणि प्रतिष्ठा वाढवणारा आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा तुम्हाला चांगला पाठिंबा मिळेल. राजकीय क्षेत्रात तसेच समाजकार्यात तुम्ही सक्रिय असाल. समाजात तुम्हाला मान सन्मान देखील मिळेल. आजच्या शुभ ग्रहांच्या स्थितीमुळे तुमची अनेक रखडलेली कामे तुम्हाला पूर्ण करता येईल. सुख शांती मिळेल. मानसिक ताण जाणवणार नाही. करिअरच्या बाबतीत तुमची गाडी अगदी सुसाट वेगाने धावणार आहे. मात्र यासाठी जिद्द, चिकाटी आणि मेहनतीची गरज आहे. व्यावहारिक राहण्याची आवश्यकता आहे. या काळात तुम्ही घर, वाहन किंवा मालमत्ता देखील खरेदी करू शकता. या काळात रिअल इस्टेट आणि प्रॉपर्टीशी संबंधित व्यवसायांना लक्षणीय नफा मिळू शकतो. शिवाय तुमच्या आईशी असलेले तुमचे नाते अधिक दृढ होईल. आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल. आत्मविश्वास तुमच्या मनाला भरून जाईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून पाठिंबा मिळू शकेल आणि मित्रांकडून चांगली बातमी मिळेल. तर मित्रांनो, आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. भाग्यवान ठरसाल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.